हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. नमस्ते मुलांनो, आज आपण शिकणार आहोत निबंध लेखन. तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सगळ्यांकडे काही वह्या पुस्तकं आता नसतील. हं? तेव्हा तुम्ही एखाद्या कच्च्या वहीमध्ये किंवा रफबुक मध्ये लिहिलं तरी चालू शकेल. आणि पुस्तकांचा जो प्रश्न आहे तो पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्याच्याबद्दल खूप काळजी करण्याचं काही कारण नाही. जी काही वही तुमच्याकडे उपलब्ध असेल, अवेलेबल असेल, त्या वहीमध्ये तुम्ही दिलेला अभ्यास करू शकता. नंतर जेव्हा तुम्हाला वह्या पुस्तकं वाटली जातील तेव्हा आपण पाहू. ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन. निबंध लेखन इथे पहा, इथे दिलेला आहे निबंध बरोबर नि अधिक बंध. नि म्हणजे नियमांनी, बंध म्हणजे बांधलेले असणे. पण काय नियमांनी बांधलेले असणे? तर नियमांनी विचारांची सुसंगत बांधणी करणे. नियमांनी विचारांची म्हणजे हे पहा मुलांनो, आपल्या मनामध्ये अनेक भावना असतात, इमोशन्स असतात, विचार असतात, थॉट्स असतात, कल्पना असतात, इमॅजिनेशन, आणि आपली काही मतं असतात म्हणजे व्ह्यूज असतात. तर हे जे सगळे आपले इमोशन्स आहेत, थॉट्स आहेत, इमॅजिनेशन आहे, त्यानंतर व्ह्यूज आहेत म्हणजे मानवी भावना आहेत, विचार आहेत, कल्पना आहेत, काही मतं आहेत. तर हे मांडण्यासाठी भाषा हे एक उत्तम माध्यम आहे, प्रभावी साधन आहे ते आपल्याकडे एक. हा, म्हणून मग तुम्हाला निबंध लेखनाचा जो प्रश्न दिला जातो कृतीपत्रिकेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये, तिथे तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही निबंधामध्ये त्या विषयाच्या संदर्भात मांडू शकता. पण ते कसं असलं पाहिजे? नियमांनी बांधलेलं असलं पाहिजे. म्हणजे निबंध लिहिताना त्याचे काही नियम असतात, ते नियमांचं पालन करून तुम्ही तुमचे विचार त्याच्यामध्ये मांडायचे आहेत, तुमच्या कल्पना त्याच्यामध्ये मांडायच्या आहेत. म्हणून निबंध म्हणजे काय? तर नियमांनी विचारांची सुसंगत बांधणी करणे, म्हणजे नियमांनी बांधलेले असणे, याला म्हणायचं निबंध. आता आपण पाहूयात निबंध लेखनाची पूर्वतयारी. मुलांनो, असं होत नाही निबंध लेखनाचा जो प्रश्न आहे तो आज तुम्ही वाचलात आणि उद्या लगेचच परीक्षेला लिहिलात तर तो तुम्हाला जमणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वर्षभर चांगली तयारी करावी लागते. मग ही काय तयारी करायची आहे? पूर्वतयारी म्हणजे आधी काय आपल्याला करायचं आहे, आधी तयारी काय करायची आहे निबंधाची? तर भरपूर पुस्तके, मासिके यांचे वाचन करा. भरपूर पुस्तके, बुक्स, एक्स्ट्रा रीडिंग असलं पाहिजे. मासिके, मॅगझिन्स वाचले पाहिजेत, बुक्स वाचले पाहिजेत, त्याच्यामध्ये जे काही चांगले विचार असतील ते लिहून ठेवायला शिकलं पाहिजे. नंतर वर्तमानपत्रे, त्यांतील पुरवण्या यांचे नियमित वाचन करा. वर्तमानपत्रे म्हणजे न्यूजपेपर्स, त्यांतील पुरवण्या म्हणजे सप्लिमेंट्स, हे तुमच्या घरी येत असतील तर मराठी भाषेतलं वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर, आणि त्याच्यात ज्या काही सप्लिमेंट्स दिलेल्या असतात, काही कोडी असतात, काही जोक्स असतात, तर ते सगळं, शिवाय आपल्याला एक काहीतरी अवांतर किंवा त्या दिवसाचं विशेष महत्व अशी काहीतरी माहिती त्या पेपरमध्ये दिलेली असते, तर ती आपण वाचली पाहिजे. रोजचे रोज त्याचं वाचन करावं आणि एका वहीमध्ये ते लिहून ठेवावं. नंतर सुविचार, सुभाषिते, श्लोक, सुंदर वाक्यांचा, चारोळींचा संग्रह करा. सुविचार, चांगले विचार, गुड थॉट्स. नंतर सुभाषिते, चांगलं भाष्य असेल. श्लोक, काही अभंगाच्या रचना असतील, चांगले श्लोक असतील. सुंदर वाक्यांचा, चारोळींचा संग्रह करा. चारोळी म्हणजे काय? 4 ओळींची कविता. तुमचा निबंध आकर्षक होण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता. चांगल्या म्हणी वापरू शकता, चांगले वाक्प्रचार वापरू शकतात, पण खूप देखील वापर नको. तर सुरुवात आकर्षक करावी, शेवट आकर्षक करावा, याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. पाहिलेल्या प्रसंगांची, सहलींची, दृश्यांची टिपणे लिहून ठेवा. म्हणजे जे काही प्रसंग तुम्ही पाहिले असतील, काही घटना पाहिल्या असतील, इन्सिडेंट, प्रसंग म्हणजे.
नंतर सहल, सहल म्हणजे ट्रिप, दृश्य म्हणजे सीन, कुठला सीन तुम्ही पाहिला असेल, कधी ट्रिपला गेला असाल, काही प्रसंग, काही घटना घडल्या असतील, तर टिपणे लिहून ठेवा. टिपणे म्हणजे काय? नोट्स काढून ठेवायच्या. मग तुम्हाला या सगळ्या प्रसंगांचा, सहलीचा, दृश्यांचा काय अनुभव आला, तुम्हाला काय वाटलं, ते तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवलं पाहिजे. त्यानंतर निबंध लेखनाचा सराव नियमित करा. सराव म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याच्यामुळे निबंध लेखनाचा नेहमी सराव करत राहिलं पाहिजे. तर ही सगळी निबंध लेखनासाठी तुम्हाला पूर्वतयारी करावी लागते. आता यानंतर आपण पाहूयात निबंध लेखनाबाबत महत्वाच्या सूचना. महत्वाच्या नियमांचं काय पालन करावं लागतं ते पहा. निबंधाचा विषय नीट वाचा, त्यावर काही वेळ चिंतन करा. परीक्षेमध्ये तुम्हाला 3 किंवा 4 विषय दिलेले असतात निबंधाचे, त्यापैकी कोणत्याही एकाच विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा असतो. मग तुम्ही काय कराल, सुरुवातीला सगळे निबंधांचे विषय व्यवस्थित वाचायचे. मग त्याच्यातून विचार करायचा की अरे आपल्याला यापैकी कुठला एक निबंध चांगला लिहिता येऊ शकतो, तो निवडायचा, सिलेक्ट करायचा. त्यानंतर काही वेळ त्याच्यावरती विचार करायचा, चिंतन करायचं मनाशी की आता मला याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे, ते आधी मुद्दे ठरवून घ्यायचे आणि मग लेखनाला सुरुवात करायची. त्यानंतर निबंधाची भाषा शैली आकर्षक, वाचनीय व शुद्ध लेखनाच्या नियमांना अनुसरून असावी. म्हणजे निबंधांची भाषा शैली, भाषा जी निबंधामध्ये तुम्ही वापरणार आहात ती कशी असली पाहिजे? आकर्षक. आकर्षक म्हणजे काय? पाहता क्षणी कोणालाही, वाचता क्षणी कोणालाही ते आणखी काय पुढे लिहिलंय हे वाचावंसं वाटलं पाहिजे. अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरायची आहे. वाचनीय असली पाहिजे म्हणजे काय? निदान त्याला वाचता येईल अशा प्रकारे तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि शिवाय काय की वाचावंसं वाटलं पाहिजे. शुद्ध लेखनाच्या नियमांना अनुसरून असावी. म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम जे आहेत मराठी भाषेचे, त्याप्रमाणे तुम्ही शुद्ध भाषेमध्ये हा निबंध लिहिला पाहिजे. अशुद्ध लेखनाच्या चुका नकोत. विचार व कल्पनाशक्ती यांची सूत्रबद्ध व मुद्देसूद मांडणी करा. सूत्रबद्ध व मुद्देसूद मांडणी करा म्हणजे काय की एखादा निबंध तुम्ही लिहायला घेतला, समजा तुम्ही चरित्रात्मक म्हणजे कॅरेक्टर एखादं लिहायला घेतलं, तर त्याच्यामध्ये आधी त्याचा जन्म येईल की नाही? आधी त्याचा जन्म येईल, मग त्यांनी काय शिक्षण घेतलं ते येईल, मग त्याचं काय कार्य आहे, मग त्याचे काय विचार आहेत, मग तुम्हाला त्याचे कोणते विचार आवडतात, अशा पद्धतीनं, आणि मग शेवटी तुम्ही त्याचा मृत्यू लिहिणार आहात. तर ही सूत्रबद्धता त्या निबंधामध्ये असली पाहिजे, मुद्देसूदपणा असला पाहिजे. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार सुभाषित, श्लोक, सुविचार यांचा वापर करा. आवश्यकतेनुसार सांगितलंय म्हणजे गरज असेल तेव्हा तुम्ही तिथं सुभाषित, चांगली भाष्य, श्लोक, चांगल्या ओळी अभंगांच्या असतील, श्लोकच्या असतील, नंतर सुविचार, चांगले विचार, गुड थॉट्स जे काही असतील. मग आता हे पहा, कोणत्याही भाषेतले असतील तरी तुम्ही वापरू शकता. कोणत्याही म्हणजे कुठले की शाळेमध्ये तुम्ही ज्या भाषा शिकत आहात त्या. मग तुम्ही संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेचं चांगले सुविचार असतील, काही कोटेशन्स असतील म्हणजे चांगले, तर ते तुम्ही वापरू शकता. निबंधची सुरुवात आणि शेवट करताना तो आकर्षक करावा याच्यासाठी. परंतु त्याचा अर्थ मात्र ज्या भाषेमध्ये तुम्ही निबंध लिहित आहात त्या भाषेमध्येच दिला गेला पाहिजे आणि त्या अवतरण चिन्हामध्ये घालावं. दिलेल्या मर्यादित ओळींचा किंवा शब्दांचा विचार करून निबंधाची मांडणी करा. आता पहा, दिलेल्या मर्यादित ओळींचा किंवा शब्दांचा विचार करून निबंधांची मांडणी करा म्हणजे तुम्हाला किती गुणांसाठी निबंध दिलेला आहे, मग तुम्ही किती ओळींमध्ये मांडणार आहात, तर त्याचा विचार तिथे असला पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला 5 गुणांसाठी निबंध दिलेला आहे तर तुम्ही 10 ते 12 ओळी निबंध लिहिला पाहिजे. नंतर तुम्हाला जर समजा 8 गुणांसाठी निबंध दिला असेल तर तुम्ही 16 ते 20 ओळी निबंध लिहिला पाहिजे. अशा प्रकारेचा निबंध हा तुमच्या ओळींचा आणि विचारांचा व्यवस्थित मांडणी करून लिहिलेला असला पाहिजे. परंतु इथे शेवटचा मुद्दा पहा, निबंध किती ओळी लिहितो यापेक्षा ठरवून दिलेल्या मर्यादित शब्दांत किती परिणामकारक लिहितो याला निबंधात महत्व आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे अगदी तुम्ही 20 ओळी निबंध लिहिलात पण त्याच्यात काही अर्थ नाही,
जो विषय तुम्हाला दिलेला आहे त्या विषयाला धरून जर तुम्ही निबंध लिहिलेला नसेल, त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही, मुद्देसूद मांडणी नाही, सूत्रबद्धता नाही, तर तो निबंध काही गुण मिळवण्यासारखा नाही. म्हणून मग तुम्ही काय केलं पाहिजे, अगदी 8 गुणांसाठी 16 ओळी तुम्ही निबंध लिहिला नाहीत, हा 12 ते 15 ओळीतच तुमचा निबंध संपला तरी चालेल, पण तो जो निबंध तुम्ही लिहिलेला आहे तो अतिशय व्यवस्थित लिहिलेला आहे, सूत्रबद्धता त्याच्यामध्ये आहे, मुद्देसूदपणा आहे, विचार चांगले मांडलेले आहेत, कल्पना चांगल्या मांडलेल्या आहेत, किंवा जो विषय दिलेला आहे त्याला धरून व्यवस्थित मांडणी केलेली आहे, रचना केलेली आहे, असा जर निबंध असेल तर त्याला चांगले गुण मिळू शकतात. त्याच्यामुळे किती लिहिलंय यापेक्षा कसं लिहिलंय याला फार महत्व आहे. म्हणजे क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. आता पुढे पहा, हस्ताक्षर सुंदर, सुवाच्य व नीटनेटके काढा. हस्ताक्षर तुमचं अक्षर, आता प्रत्येकाचं अक्षर काही मोत्याप्रमाणे सुंदर नसणार आहे, पण तरी सुद्धा समोरच्याला ते वाचता येईल एवढं तरी तुम्ही ते नीटनेटकं काढलं पाहिजे. तर या आहेत निबंध लेखनाबाबत काही महत्वाच्या सूचना. याच्यानंतर निबंधाचे प्रकार. आता मुलांनो, हे निबंधाचे प्रकार तुम्हाला वहीमध्ये लिहून घेण्यासाठी म्हणून मी दिलेले आहेत. मी प्रत्यक्षात ते तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे. पहिला आहे वर्णनात्मक, डिस्क्रिप्टिव्ह. दुसरा आहे चरित्रात्मक, बायोग्राफी. तिसरा आहे आत्मचरित्रात्मक, ऑटोबायोग्राफी. चौथा आहे कल्पनात्मक, इमॅजिनेटिव्ह. आणि पाचवा आहे सणाविषयी, बेस्ड ऑन फेस्टिवल. तर या वर्षी तुम्हाला इत्यादी प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. पुढे पहा, मी दिले विशेष नोंद. काय सांगितलंय, ऑटोबायोग्राफी जो निबंध तुम्ही लिहिता त्याला वेगवेगळे शब्द येऊ शकतात प्रश्नपत्रिकेत, मग तुम्हाला कळायला हवं की हा तोच प्रकार आहे, मग त्याला वेगवेगळी नावं आहेत, ती तुम्ही लक्षात घ्या. आत्मचरित्रात्मक, आत्मनिवेदनात्मक, मनोगत, आत्मकथा, आत्मवृत्त, असे काहीही शब्द आले तरी ऑटोबायोग्राफीच आपल्याला लिहायची आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे पहा, निबंध लेखनाची यादी मी देते मुलांना. इयत्ता 7वी साठी ही निबंध लेखनाची यादी देते आणि मग नंतर इयत्ता 8वी साठी देते. तर इयत्ता 7वीतल्या मुलांनी कोणते निबंध लिहायचे आहेत, आता ही 5 निबंधांची यादी पाहून लगेच गडबडून जाऊ नका की मिसने खूपच मोठा अभ्यास दिलेला आहे. हा अभ्यास मी तुम्हाला एक अख्ख्या महिन्यासाठी दिलेला आहे. जुलै महिन्यामध्ये तुम्ही हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. मग 5 निबंध आहेत, मग ठरवून घ्या की मी 2 दिवस देईन, 4 दिवस देईन एका निबंधासाठी, आणि मग अशी वेळ ठरवून घ्या आणि 4 दिवसाला एक म्हटलं तरी तुमचे हे 5 निबंध होऊ शकतात. म्हणून जुलैच्या अख्ख्या महिन्यापर्यंत तुम्ही हे निबंध पूर्ण करून ठेवा. आता ज्यांच्याकडे 100 पानी चांगली वही आहे त्यांनी त्या वहीमध्ये लिहा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी कच्च्या वहीमध्ये रफ बुक मध्ये लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता पहा, इयत्ता 7वी साठी ही जी यादी दिली आहे ती व्यवस्थित लिहायची, आधी इंडेक्स करायची, अनुक्रमणिका करायची, त्या अनुक्रमणिकेमध्ये हे निबंधाचे विषय लिहून काढायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एक एक करून निबंधाचे विषय लिहायचे आहेत. आता पहा, पहिला पावसाळा. पावसाळा रेनी सीझन. शाळेचा शिपाई, शिपाई म्हणजे प्यून. मी झाड बोलत आहे. आता पहिले 2 आहेत ते वर्णनात्मक आहेत. नंतर मी पक्षी झाले किंवा झालो तर. माफ करा मुलांनो, पावसाळा हा पहिला वर्णनात्मक निबंध आहे. नंतर दुसरा जो आहे तो शाळेचा शिपाई चरित्रात्मक आहे. तिसरा जो आहे मी झाड बोलत आहे आत्मचरित्रात्मक आहे. चौथा जो आहे मी पक्षी झाले किंवा झालो तर हा कल्पनात्मक आहे.
आणि 5वा आहे मला आवडणारा सण. हा सणाविषयी निबंध आहे. पावसाळा आहे वर्णनात्मक, शाळेचा शिपाई आहे चरित्रात्मक, मी झाड बोलत आहे हा आहे आत्मचरित्रात्मक, मी पक्षी झाले किंवा झालो तर हा आहे कल्पनात्मक, आणि 5वा शेवटचा मला आवडणारा सण हा सणाविषयी निबंध आहे. कोणत्या प्रकारचा निबंध आहे हे तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. हे सगळे प्रकार मी तुम्हाला सविस्तर शिकवणार आहे, व्यवस्थित शिकवणार आहे. आता फक्त जे तुम्हाला अभ्यासासाठी देते आहे ते तुम्ही लिहून घ्या. आता इयत्ता 8वीतल्या मुलांनी कोणते निबंध लिहायचे आहेत? इयत्ता 8वीतल्या मुलांनी पावसाळ्यातील एक दिवस, दुसरा आहे माझा आवडता नेता, तिसरा आहे नदीचे मनोगत, चौथा आहे सूर्य उगवला नाही तर, आणि 5वा आहे रंगपंचमी किंवा होळी. आता पहा, पावसाळ्यातील एक दिवस हा जो निबंध आहे तो वर्णनात्मक आहे. माझा आवडता नेता हा जो निबंध आहे तो चरित्रात्मक आहे. नदीचे मनोगत आत्मचरित्रात्मक आहे. सूर्य उगवला नाही तर कल्पनात्मक आहे. आणि रंगपंचमी किंवा होळी असं मी दिलेलं आहे. तर रंगपंचमी लिहा किंवा होळी लिहा. मुद्दाम 2 सण दिलेले आहेत तुम्हाला. 2 सण कशासाठी दिलेले आहेत? रंगपंचमी हा वेगळा सण आहे तर होळी हा वेगळा सण आहे. होलिका जी आहे ती प्रल्हाद बरोबर जी बसते होळी पेटवून, त्याच्यामध्ये होलिका नावाची राक्षसीन, तर त्याच्यावरती आधारित होळी हा सण आहे. आणि रंगपंचमी हा रंगांचा सण आहे. तर रंगपंचमी हा वेगळा सण आहे, होळी हा वेगळा सण आहे. मध्ये ऑब्लिक केलेला आहे, म्हणजे तुम्ही रंगपंचमी लिहू शकता किंवा होळी लिहू शकता. या 2 पैकी कुठल्याही एका सणावरती तुम्ही हा निबंध लिहायचा आहे. निवड तुमची आहे. तुम्ही सिलेक्ट करा की मला रंगपंचमी लिहायचा आहे की होळी लिहायचा आहे, आणि 2 पैकी एकच निबंध लिहा. ठीक आहे. तर हा झाला तुमचा अभ्यास. हा जुलै महिन्यापर्यंत करायचा आहे. 1 महिना मी तुम्हाला याच्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे. आता निबंधांचे जे प्रकार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात. तर पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, डिस्क्रिप्टिव्ह. आता हा निबंध लिहित असताना वर्णनाला खूप महत्व आहे. ज्या गोष्टीचं तुम्ही वर्णन करत आहात ते इतकं हुबेहूब असलं पाहिजे की तो प्रसंग, ती घटना अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली पाहिजे वाचणाऱ्याच्या. अशा प्रकारचं त्याचं लेखन असलं पाहिजे. आता निबंध आकर्षक सुरुवात करून मग लिहायला सुरुवात करायची आहे. मग आकर्षक सुरुवात करायची म्हणजे काय करायचं? तर छान कवितेच्या ओळी घालायच्या. आता पाऊस पडतो आहे, समजा पावसाळ्यावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तर तुम्ही काय लिहाल? ये रे पावसा गाव तुझी गाणी, हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. पाऊस पडल्यानंतर ही पूर्ण सृष्टी जणू काही हिरवागार शालू नेसल्यासारखी एखाद्या वनराणीप्रमाणे शोभून दिसते, नटून दिसते, थटून दिसते. अशी जी कवी शंकर विटणकर यांनी कविता केलेली आहे ती अगदी खरी आहे. आणि मग कसं ते तुम्ही सगळं निबंधामध्ये वर्णन करून दाखवायचं आहे पावसाळ्याचं. किंवा मग पावसाळ्यातील एक दिवस हा निबंध दिला. आता याच्यात पावसाळ्याचं वर्णन होतं, पण पावसाळ्यातील एक दिवस मध्ये त्या पावसाळ्यामध्ये एकच दिवस तुमचा कसा गेला त्याच्याविषयी तुम्ही वर्णन करायचंय. मग याची सुरुवात कशी तुम्ही करू शकाल? ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई, अशा आईच्या विनवण्या करून शेवटी आईनं मला परवानगी दिली आणि मी या पावसामध्ये भिजण्यासाठी बाहेर पडले. आणि मग तो दिवस तुमचा अख्खा कसा गेला याचं वर्णन तुम्ही त्या पावसाळ्यातील एक दिवस या निबंधामध्ये केलं पाहिजे. तर अशा प्रकारे वर्णनात्मक निबंधाची सुरुवात तुम्ही आकर्षक करू शकता. किंवा शेवट पण तुम्ही वाक्प्रचार, म्हणी किंवा मग चांगले कोटेशन्स वापरून करू शकता. पुढचा प्रकार आहे तुमचा चरित्रात्मक निबंध किंवा शब्द चित्रात्मक निबंध. हा लिहायचा असेल, समजा आई हा विषय दिलेला असेल, तर ही सुरुवात कशी तुम्ही आकर्षक करू शकता? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर,
ईश्वर रूपी आत्मा म्हणजे माझी आई. झाली आकर्षक सुरुवात निबंधाची. किंवा शेवट करायचा आहे आकर्षक, तर आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही. किंवा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर अशा प्रकारे तुम्ही आकर्षक निबंधाची सुरुवात करू शकता किंवा शेवट करू शकता. आणि मग काय करायचं सुरुवात केल्यानंतर? मग आईचा जन्म, आईचं बहिरंग. बहिरंग म्हणजे काय, की आई कशी दिसते तुमची. नंतर अंतरंग. अंतरंग म्हणजे आईचा स्वभाव कसा आहे. मग आईनं काय कार्य केलेलं आहे, काय काम, जर आई काम करत असेल तर काय काम करते. आणि मग तुमची आई कशी आहे, तिचे कुठले विचार, कुठला स्वभाव तुम्हाला आवडतो, जो तुम्ही सुद्धा घ्यावा असं तुम्हाला वाटतं. आणि मग शेवटी आईची महत्व सांगून त्या निबंधाचा शेवट करू शकता. किंवा मग एखादं चरित्र घेतलं, म्हणजे कॅरेक्टर घेतलं, लोकमान्य टिळक. हं? तर लोकमान्य टिळक हा निबंध लिहिताना तुम्ही आकर्षक सुरुवात कशी कराल? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे माझे आवडीचे नेते आहेत. अशा प्रकारे आकर्षक सुरुवात करू शकता. मग आता चरित्रात्मक निबंध लिहायचं, मग त्यांचा जन्म सांगावा लागेल. मग 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल गावी त्यांचा जन्म झालेला आहे. मग त्यांचं शिक्षण गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्याच्यानंतर त्यांचं कार्य, स्वातंत्र्य सेनानी आहे, स्वातंत्र्यासाठी महत्वाचं कार्य करणारा नेता आहे. नंतर मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य, ओरायन यासारखे ग्रंथ लिहिलेले आहेत. हे महत्वाचं त्यांचं कार्य तुम्ही सांगू शकता. न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी स्थापना केलेली आहे. हे झाल्यानंतर त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत का त्याविषयी बोलावं. आता लोकांनी यांना लोकमान्य ही पदवी बहाल केलेली आहे. लोकांनी मान्य केलेला असा हा लोकमान्य नेता आहे. त्याच्यानंतर त्यांचे विचार मांडावेत. लोकमान्यांचे विचार हे जहालमतवादी आहेत. जहालमतवादी आहेत म्हणजे काय, की पूर्वी लोक निवांत विचारत होते, सुखासमाधानाने जगत होते. त्यांना याची कल्पनाच नव्हती की ब्रिटिश आपल्यावरती येऊन राज्य करतायत. आपला देश आहे त्याचा राज्यकारभार ब्रिटिश सांभाळतायत आणि आपण मात्र पारतंत्र्यामध्ये आहोत, तरी आपण सुखी आहोत. मग लोकमान्य टिळकांनी केसरी मराठा असे वर्तमानपत्र सुरू केले आणि यांच्यामधून लोकांना जागृत केलं की आपण पारतंत्र्यात जगत असताना सुखी कसे राहू शकतो. पारतंत्र्याविषयीचा राग, चीड त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली, असंतोष निर्माण केला. आणि जोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत आपण समाधान मानण्याचं कारण नाही, असे जहाल विचार लोकांमध्ये त्यांनी निर्माण केले. नंतर अनेक क्रांतिकारक त्यांनी या देशासाठी दिले. ही क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली. असे जहाल मतवादी म्हणजे, आता पहा, एखाद्यानं आपल्याला एका मुस्काडात मारले तर आपण त्याला खाडकन 2 मुस्काडात मारून द्यावेत, असं लोकमान्य टिळक म्हणतात, म्हणजे जहाल मतवादी आहेत. तर महात्मा गांधीजी तुम्ही पाहाल तर ते मवाळ मतवादी आहेत. म्हणजे कोणी आपल्याला एका मुस्काडात मारली तर आपण दुसरा गाल त्याच्या समोर करावा, कारण त्यांनी अहिंसा हे तत्व मांडलेलं आहे. तर ज्याने त्यांना आपापल्या विचाराप्रमाणे हे स्वातंत्र्याचा हा लढा जो आहे तो चालू ठेवलेला आहे. तर त्यापैकी एक म्हणजे हे लोकमान्य टिळक. तर असे ते जहाल मतवादी असलेले लोकमान्य टिळक. अशा या जहाल मतवादी नेत्याचा 1 ऑगस्ट 1920 रोजी मृत्यू झाला. मग शेवट तुम्हाला आकर्षक करायचा आता निबंधाचा. मग तुम्ही काय म्हणू शकता? असा मोहरा कधी न झाला पुढे न होणार, बाळ टिळक हे नाव जगात गरजत राहणार, गरजत राहणार. अशा प्रकारे तुम्ही आकर्षक शेवट करू शकता निबंधाचा. तर अशा प्रकारे तुम्ही चरित्रात्मक निबंध लिहायचा आहे. पुढे आत्मचरित्रात्मक निबंध. आत्मचरित्रात्मक निबंध लिहित असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हे लेखन प्रथम पुरुषी असलं पाहिजे. मी याचा वापर करून तुम्ही हा निबंध लिहिला पाहिजे. आता समजा तुम्हाला झाडाचं आत्मवृत्त लिहायचंय किंवा नदीचं आत्मवृत्त लिहायचंय, तर या निबंधाची सुरुवात एखाद्या प्रसंगाने, एखाद्या घटनेनं तुम्ही करू शकता, पण ते अगदी 3-4 ओळीतच असलं पाहिजे. आणि मग पूर्ण निबंध झाल्यावरती सुद्धा तुम्ही 1-2 ओळीत तुमचं मत व्यक्त करू शकता. बाकी पूर्ण निबंधामध्ये मात्र ते झाड किंवा ती नदीच बोलली पाहिजे. जिथून नदीनं बोलायला सुरुवात केलेली आहे तिथे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा, आणि जिथे नदी बोलायची थांबली तिथे डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह देऊन तो निबंध संपवायचा. मग आता सुरुवात कुठल्या प्रसंगाने वगैरे करू शकता तुम्ही? नदी किनारी नदीत पाय सोडून बसलेले असताना अचानक मला आवाज आला. इकडे तिकडे पाहिलं तर कोणीच नाही. पाहते तर काय, प्रत्यक्ष नदीच माझ्याशी बोलू लागली. आणि मग पूर्ण निबंधामध्ये नदी बोलली पाहिजे. मग नदीचा जन्म. आता जर
हा निबंध लिहायचा आहे आत्मचरित्रात्मक, तर आधी जन्मापासून सुरुवात केली पाहिजे आणि मग त्यांचं कार्य, मग त्यांच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे, काही दुःखाचे, चांगले वाईट प्रसंग आले असतील तर ते, आणि मग त्याच्यानंतर आता तिला काय वाटतंय, ती समाधानी आहे का तिच्यामध्ये काहीतरी तिला मनाची एखादी व्यथा तिनं मांडलेली आहे की मला या या गोष्टीचं वाईट वाटतंय बुवा, असं काही तिनं मांडलेलं आहे, आशावाद मांडलेला आहे का निराशावाद मांडलेला आहे, होप्स ठेवलेले आहेत का ती निराश झालेली आहे, मग कशामुळे निराश झालेली आहे हे तुम्ही शेवटी मांडू शकता. आणि मग तुम्ही शेवटी म्हणू शकता तिचं बोलणं संपवून की तेव्हापासून मी ठरवलं की नदीचं पात्र घाण होणार नाही याकडे मी लक्ष देईन. मग तसं सुरुवातीला तुम्ही म्हणू पण शकता की मी बसले असताना अचानक माझ्या हातात बिस्किट खात होते, मी बिस्किट खाऊन झाल्यावरती बिस्किटचा जो पुडा होता तो मी तिथे पाण्यामध्ये टाकून दिला, प्लास्टिकचा पेपर टाकून दिला, आणि मग कोणीतरी माझ्याशी बोलू लागलं, अरे हे काय करतोयस, पाहतो तर काय नदीच बोलू लागली. अशा प्रकारे अनेक प्रसंग तुम्ही तिथे किंवा घटना दाखवून 2-4 ओळींचीच तुम्ही निबंधाला सुरुवात करू शकता. आणि मग शेवट तिची काही इच्छा असेल, काही मागणं असेल किंवा काही समाधान असेल की मी जे काही जगले त्याच्यात मला समाधान आहे, तर तशी वृत्ती तुम्ही शेवटी मांडायची आहे. हा झाला आत्मचरित्रात्मक निबंध. आता याच्यानंतर आणखी पुढचा प्रकार कोणता आहे तुमचा, कल्पनात्मक निबंध. तर कल्पनात्मक निबंधामध्ये पहा, असं विचारलं मी पक्षी झाले तर, किंवा मी झाड झालो तर, आणि पुढे 3 काय दिलेले असतात, डॉट दिलेले असतात, म्हणजे त्याच्या पुढे तुम्हाला कल्पना मांडायची असते की मी पक्षी झालो तर काय करेन. आता हा इमॅजिनेटिव्ह जो निबंध आहे, कल्पनात्मक जो निबंध आहे, याच्यामध्ये अशा प्रकारच्या कल्पना करायच्या आहेत की ज्या वास्तवात होऊ शकतात, वास्तवात म्हणजे खऱ्या परिस्थितीमध्ये होऊ शकतील अशा प्रकारचीच कल्पना आपण रंगवायची आहे. मग याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर त्या पक्षी झालात तर तुम्ही काय काय करणार आहात, कोणते कोणते असे अनुभव किंवा कोणत्या कोणत्या इच्छा तुमच्या अशा अपूर्ण राहिलेल्या आहेत की ज्या तुम्ही त्याच्यानंतर पूर्ण करू शकाल, किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही टाळू शकता, अभ्यास करायचं टाळू शकता, पक्षी झालं तर नको बाबा ते अभ्यासाचं टेन्शन, पक्षी झाल्यावरती निवांत आकाशामध्ये भरारी घ्यायची. अशा प्रकारे माझ्यापेक्षाही सुंदर छान छान कल्पना तुम्ही मांडू शकता. तर तसा तुम्ही कल्पनात्मक निबंध लिहायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजे सणाविषयी, बेस्ड ऑन फेस्टिवल. मग कोणत्याही एखाद्या सणाची माहिती तुम्हाला याच्यामध्ये लिहावी लागेल, पण हा निबंध लिहिताना मुलांना तुम्हाला त्या सणाविषयी व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे उगाचच मनाच्या गोष्टी तिथे टाकून चालणार नाही. तर त्या सणाविषयी काही कथा असेल, प्राचीन कथा, तर त्याचा तुम्ही उल्लेख करू शकता, पण अख्खी कथा लिहित बसायचं नाही, नाहीतर ते कथा कथन होईल किंवा कथा लेखन होईल. तर आपल्याला इथे कहाणी लेखन करायचं नाहीये, इथे आपल्याला निबंध लिहायचा, तर थोडक्यात उल्लेख तुम्ही त्या कथेचा, कहाणीचा करू शकता आणि तो निबंध लिहू शकता. तर त्या सणाची पुरेपूर माहिती त्या निबंधामधून मिळाली पाहिजे, पण ती खरी माहिती असली पाहिजे, जी तुम्ही गोळा करायची आहे, जमवायची आहे, त्याला व्यवस्थित मुद्देसूद मांडणी करायची आणि मग लिहायची आहे. तर अशा प्रकारे निबंधाचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. त्याच्यावरती मी जो तुम्हाला अभ्यास दिलेला आहे तो करायचा आहे. लगेच घाबरून जायचं नाहीये की बापरे किती हे निबंधांचे प्रकार आहेत, कसे लक्षात राहतील, कसं करावं, काय करायचंय. आता मी हा जो तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय तो तुम्ही पॉज करू शकता, पुन्हा पण पाहू शकता. तर मग एक प्रकार घ्या, वर्णनात्मक प्रकार घ्या, तो शिकून घ्या व्यवस्थित. मग तुम्ही व्हिडिओ पॉज करा, मग जो वर्णनात्मक निबंध सांगितलेला आहे किंवा थांबवा तो व्हिडिओ, आणि वर्णनात्मक जो निबंध सांगितलाय तो लिहून काढा. त्याच्यानंतर पुढचा प्रकार कुठला आहे, चरित्रात्मक. मग तुम्ही व्हिडिओमध्ये तो चरित्रात्मक निबंध जो मी शिकवलेला आहे आता तो शिका आणि त्याच्यानंतर तो निबंध लिहून काढा. असं तुम्ही एक एक प्रकार केले तरी चालतील. धन्यवाद.